ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई ढगबाई. पोट डोंगरातून धावले पाण्याचे लोट. पिऊन पिऊन फुगलंय नदीचं पोट. नदीभर केला कुणी चहा चहा चहा. नदीभर केला कुणी चहा चहा चहा. बघले बुवा एक कप पिऊन तरी पहा. ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई आज आपण वाचन प्रेरणा दिन या दिवशी स्वर्गवासी फादर फ्रान्सिस डिब्रिटो लिखित विविध पुस्तकांचे आपण परीक्षण करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांची माहिती देणार आहोत. नमस्कार मुलांनो, आज आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करीत आहोत. वाचन प्रेरणा दिन यामध्ये आपण पाहत आहात की APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. अग्निपंख हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्याचा अनुवाद हा माधुरी शानभाग यांनी केला आहे. त्यानंतर आपण लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकं पाहत आहोत. तर यामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर लिहिलेलं पुस्तक डॉक्टर रविकांत पागनीस यांनी दिलं आहे. तर वाचाल तर वाचाल या उपक्रमाअंतर्गत आपण अनेक पुस्तकांचं परीक्षण करीत आहोत. तर आज आपण फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी त्यांच्या पुस्तकांचं इथे परीक्षण करण्याचा लहानसा प्रयत्न करीत आहे. तर फादर फ्रान्सिस डिब्रिटो लिखित सुबोध बायबल हे आपण पाहत आहात. इतकं मोठं आपलं पवित्र शास्त्र. यामध्ये इथे राजहंस प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी हे केलेलं आहे आणि फादर फ्रान्सिस डिब्रिटो सुबोध बायबल अतिशय वाचनीय आणि आपल्याला विचारास मग्न करणारं असं हे पवित्र शास्त्रावर आधारित बायबल त्यांनी लिहिलेलं आहे आणि अतिशय सुरेख, सुंदर आणि ओघवती त्यांची भाषा आहे. त्यानंतर आपण पाहत आहात त्यांचं पोप जॉन पॉल दुसरे जीवनगाथा फादर फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांचे हे लिहिलेलं आहे पुस्तक आहे आणि पोप जॉन पॉल यांच्यावर हे पुस्तक आहे. बघा, तुम्हाला अति सुंदर चित्रांनी आपलं मन वेधून घेतलं जाते आणि आपण विचारमग्न होत असतो. त्यानंतर ओएसिसच्या शोधात आणि अशी अनेक पुस्तके. सुवार्ता मासिकाचे ते किती वर्ष संपादक होते आणि त्यांनी लिहिलेल्यामध्ये लेख आहेत, अग्रलेख आहेत, संपादकीय आहे, अतिशय संग्रहित ठेवण्यासारखं आहे. त्यांनी लिहिलेलं पुस्तक नाही मी एकला हे जे पुस्तक आहे हे त्यांनी लिहिलेलं या फादर फ्रान्सिस डिब्रिटो राजहंस प्रकाशन तर्फे हे प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये असणारी चित्र अतिशय चित्रवेधक आहे. स्नेहसदनमधील आत्मसंवाद, पर्यावरण मित्र
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना पर्यावरण मित्र म्हणून संबोधलं जाते. त्यांनी आपल्या वसईचा पर्यावरण आणि हरित लढा दिलेला आहे. असे आपले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी लेखक आणि पर्यावरण कार्यकर्ते होते. अनेक प्रवास वर्णने त्यांनी लिहिलेली आहेत आणि सुबोध बायबल हे जे आपण पाहत आहात याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. नाही मी एकला हे जे पुस्तक आहे यामुळे मराठी साहित्यात फार मोठे योगदान दिलेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक विचार खूप मोठ्या प्रमाणात मांडलेले आहेत. विषय कोणता आहे तर ह्या समाजातील विविध पैलूवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांची भाषाशैली अत्यंत साधी, सोपी आणि अनुभव संपन्न, प्रभावित असे विचार आपल्याला या पुस्तकामध्ये सहज पाहावयास मिळतात. सुवार्ता विचारांची पालखी असं हे प्रकरण आहे आणि ह्या प्रकरणामध्ये 15 ऑगस्ट 1955 साली पासून त्यांनी एकत्र येऊन सुवार्ता नावाचे मासिक सुरू केले होते. आणि अशा वेळा तुम्हाला हे वाचताना विद्येच्या माहेरघरी, त्यानंतर अशी अनेक प्रकरणं आहेत आणि या प्रकरणातून आपण विचारमग्न होतो. सेन्नेरी जीवनाची साधना, त्यानंतर थोरांच्या सहवासात या साहित्यिकामुळे अनेक साहित्यिक त्यांच्या जीवनात आले. माझे गुरु, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ते अध्यक्ष देखील होते आणि अशा प्रकारे त्यांनी खूप पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. एवढंच नाही तर सामाजिक आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्याचं वर्णन देखील केलेलं आहे. फादरांचं हे सगळं वर्णन वाचताना आपण त्यांच्या मुळापर्यंत जातो. बालवयामध्ये त्यांनी सांगितलं आहे की वाचन संस्कार, मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. शाळेत आणि वाडीमध्ये जाताना खाऊ खाल्ला तर तो खाऊचा कागद देखील ते वाचत असत. त्यामुळे गावामध्ये चेष्टा पण करीत असत, पण तरीसुद्धा ते पुस्तक हे त्यांचा प्राण होता आणि पुढे त्यांनी पुस्तकाची सेवा केलेली आहे. आणि भाषाशैली फार उत्तम. संदेश काय आहे की एकटेपणात सुद्धा नाही मी एकला, आपल्याबरोबर एकटे आपण नसतो, आपल्याबरोबर परमेश्वर असतो, आपले विचार असतात. एकटेपणातही आपल्यामध्ये शांती, समाधान हे अंतर्मन आपल्याला जाणता येते. या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आध्यात्मिक ठसा उमटलेला आहे, सामाजिक परिवर्तनासाठी दिलेला लढा आहे. अशा प्रकारची फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची पुस्तके वाचनीय आहेत आणि आपण वाचावीत असं मी सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व तरुणांना आवाहन करते. या लायब्ररीमध्ये हे भुईगावचं युवा वाचनालय आहे, युवक वाचनालय भुईगाव हे गावाची शान आहे आणि या वाचनालयामध्ये वाचन करून आपण सर्वजण संकल्प करू शकतो. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी आपण निश्चय करूया की आपण रोज एक तरी पानाचं मी वाचन करेन, माझ्या पाठ्यपुस्तकाचं वाचन करीन, मी या पुस्तकांचं वाचन करीन, मी वर्तमानपत्र वाचीन आणि त्याच्यामधून टिप्पण काढीन आणि मी जीवनामध्ये यशस्वी होईन. कारण जर माझं मस्तक हे पुस्तकामध्ये झुकलेलं असेल तर उद्या हेच माझं मस्तक समाजामध्ये उंच उठेल आणि मी लीडरशिप करणार आहे आणि इतरांना या समाजाचा मार्ग दाखवणार आहे. धन्यवाद. भरलेले ढग जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन. हो भरलेले ढग जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन. ऊन पाणी आभाळाने भरता खिशात, ऊन पाणी आभाळाने भरता खिशात. निळ्या निळ्या शर्टावर रंगाले सात. अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई लागली कळ. ढकाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई.